आणि आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बंजारा समाजाने केलेल्या शक्ती प्रदर्शनाची। बीड असेल, जालना असेल अशा सगळ्याच ठिकाणी बंजारा समाजाने शक्ती प्रदर्शन करत भव्य असे मोर्चे काढलेले होते आणि अर्थातच त्यांची या सगळ्या मोर्चाचं आयोजन करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे ती म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारांना एसटीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। हा भव्य मोर्चा असा काढण्यात आलेला होता। विशेष म्हणजे बीडच्या मोर्चामधली धनंजय मुंडेंची हजेरी ही लक्षणीय ठरली। जोपर्यंत बंजारा समाजाच्या मागण्यांना यश मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार मुंडेंनी यावेळी बोलून दाखवला। जालन्याच्या मोर्चात राजेश राठोड आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी हजेरी लावली तर बीडमध्येही अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली। दरम्यान बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली। आपण पाहूया। बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल। भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅझेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल। माझ्यासारखा नशीबवान मीच राज्यमंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं। आज मंत्री नेमून येत आलं। आज बंजारा समाजाच्या आरक्षणासुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यासारखं नशीब दुसरं। आज बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो वेगळे ठका, बंजारो वेगळे ठका। बंजारा समाजाची काशी अर्थात पोहरादेवीचे धर्मगुरू अर्थात महंत सुनील महाराज यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली। यासाठी आरक्षणासाठी खचून न जाता धैर्यानं लढावं आणि कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन सुनील महाराजांनी केलं। बंजारा आरक्षणासाठी उमरगा तालुक्यातील मुरुममध्ये पवन चव्हाण यांनी आत्महत्या केली। फक्त यांचं कुटुंबच उघड झालेलं नाही तर समाज सुद्धा याकरिता उघड झालेला आहे। म्हणून कोणीही असं पाऊल उचलू नये। मी इथून आव्हान करतो की आपण लढवय्या समाज आहे। बंजारा समाजाचा इतिहास जर बघितला तर बंजारा समाज हा लढवय्या आहे। आपण संविधानिक मार्गानेच आपला लढा पूर्ण चालू कायम ठेवू आणि संविधानिक मार्गाने आपण निश्चितच या लढाईमध्ये जिंकू।